मित्रांनो गरमी वाढलेली आहे आणि उन्हाचं प्रमाण वाढल्यामुळं सापांना सुद्धा गरमी फुल व्हायला भयंकर अशी बघा टेम्परेचर मी दाखवलं आहे. झाडांची अवस्था एकदम बिकट आणि वाईट झालेली आहे. फार्म हाऊसच्या पुढं असं थांबूसुद्धा वाटणं, भरपूर असं पाणी सोडतोय म्हणून ही झाडं आहेत. घेवडा तोडायला चालू आहे आणि अथर्वची मम्मी घेवडा तोडायला, त्यामुळं काय सळलं नाही. एकदम गरमीनं खतरनाक अशी गरमी आणि जॅगवानमध्ये साप आलेला आहे. रिसॉर्ट बंद करून कुलूप घातलं. ते 15 मिनटं लागतात जाण्यासाठी. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. जॅगवानमध्ये पाटील म्हणून आहेत, कमानीचं घर आहे आणि त्या जागेला घरामध्ये उन्हानं साप गेलेला आहे आणि असे साप आले मानवी वस्तीत की जाऊन आता तुला तिथं बसून खायला येत नव्हतं, तू इथं बसतोस का? ए गुड्डे, तू इथं राहील की ग? हा ए कुठं आहे ती पोरगी? ए काय करणार आहेस? येणार आहेस का? जाऊ. झालं कुठं? तिथं साप घरात आहे, घरात आहे ग. हा आता रो बसतोय इथं. चल लांब नाही. फोन द्या का? मित्रांनो जॅगवान गाव येत आहे. साप घरामध्ये आलाय असं त्या हात कुठनं गारव्यानं आत गेलोय, वरनं गेलोय वाटतं. वरनच गेलोय. तिकडे गेले. तुम्ही बघितलंय कसलं नाग आहे काय? त्याने बघितलं. कुणी हे आत आणू. मित्रांनो कसा साप बसलाय बघा, विटेवर घालून आहे. गरमी बाहेर, उन्हाचं टेम्परेचर फुल वाढल्यामुळं असे साप म्हणजे आहे आणि असे साप आत येतात. साप आहे का? नाही नाही धामण नाही, धामण नाही सर. धामण आहे. गारव्याच्या ठिकाणी बसले, पूर्ण गरमी झाल्या. गरमीमुळं साप घरात घुसालेत ना. हे टेम्परेचर भयानक झालेलं आहे. बरणी नको, वायराची पिशवी द्या. वायरच पिशवी द्या. वेळच आला बरं का.
यायला लागतंय. कसं आहे तुम्ही फोन केल्यावर हातातलं काम टाकायचं आणि पळत मी यायला. नव्हतो इथं त्याने फोन केलता पण मी काय म्हणलं मी इथं थांबतो इथनं त्याला हलून द्यायचं नाही. नाही दामन आहे सोडा, नाही धोका त्याच्यापासून नाही वाटतंय. आपल्याला साप ओळखता आले की साप वाचते आणि भीती दूर तुम्हाला होते माहिती आहे, माणसाची. आम्हाला काय माहिती नवीन माणसाला कळत नाही. काय करत नाही हो का धरतीस काय दादा साप धरतीस काय नको. शिकवलं तर शिकवलं तर काय. कन्नड मध्ये काय म्हणतात हाव 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 आणि दामनला दादा, हाऊच. हा दादा सापांनाच हाव. दामनची गती वेगळे बर का फक्त तुम्ही आम्ही तुम्हाला फोन केला तुम्ही या आम्ही सर अजून द्या काय काही घेऊ नका. तर तो जरा पडायला उभा राहा. वायरची पिशवी दिलेली ते दिल्या तो जरा पडायला उभा राहा. मला बघू बघा. हाय ओके काय आहे बघा तुम्ही अजून अंदाज करा लेवल बारके आहे. साहेब दादा लेवल बारके आहे. ओके ही जजमेंट आहे बरं का तुमचं. शक्यतो हा? माझ्या हातातनं साप सुटणं फार मुश्किल आहे. आम्हाला नाही, आम्हाला माहित आहे पण आम्हाला काय माहित नाही. आलं का लक्षात. शक्यतो आलं, आलं. सहजासहजी आलं साप आलं नाही आलं 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 नाही, नाही. आणतो बाहेरचं. दिलेच मानायचं, हा? ए, अजिबात तोंड बंद करा. मी धरू काय ते? कसं झालंय सांग का गरमीनं साप असं वैतागल्यात. मी धरू काय हे? काय नाही काय भैया धरायला लागत. हा बिनविषारी सर्प आहे. फक्त रागाच्या तावात काय करतोय चौतोय म्हणजे चिडतोय. बरोबर आहे केलं ना? हं. हो का? किती होती काय? हा, नाही लागत भैया. मित्रांनो जो की धामण साप फुल अग्रेसिव्ह होतोय. असं तोंड उगवून चावण्याचा हा. प्रयत्न करतोय. मी मी धरू काय? व्हिडिओद्वारे मी धरू काय? दाखवला. नको नको धरण नाही लागत. आणि हा जो धामण साप येतोय हा बिनविषारी आहे. एकमेव माहीत गरमी चालल्यामुळं गरमीमुळं अविनाश पाटील ना हे घर अमित पाटील. अमित पाटील राहणार जागवान त्यांच्या घरामध्ये हा मित्रांनो सुंदर असा रॅट स्नेक जो की धामण साप आहे सुंगण्याचा प्रयत्न करतोय. जायजा घेतोय आणि चिडला तर तोंड फुगवतोय. 15 ते 16 अंडी घालत असतोय. आणि हा साप चावला तर कोणाला काहीही होत नाही. याच्यापासून काडी मात्र लोकांना धोका नाही. उंदरं खाऊन शेतकऱ्याला मदत करणाऱ्या या कुटुंबियांचं अभिनंदन. त्यांनी सर्व मित्राला बोलवून वाचवलेलं आहे. आणि आमच्या आजी आलेल्या आहे मित्रांनो. आणि मी धरतोय ती पण आजी धरेल. आता साप आम्ही एकाच घरातला आहे. दोघं मी एकाच घरातला आहे ना. बाचा आहे मग धरला पाहिजे की नाही हत्तीनं पण. आणि मित्रांनो मी धरू काय? त्यात त्या नको नको चालेल भैया. आणि हा साप सुरक्षित पकडलेला आहे. याला त्याच्या आदिवासात सोडण्यासाठी मी पॅक करतोय. ओके तुम्ही हे करा. कारवाई पुरी करा. नवरा दादाचा नातू. ओके आजी माग सरा घे जरा. रोज 10 साप धरायचे. हा रोज 10 धरायचे. वर्ग पण धरतोय सगळीच धरते. हा, सगळे धरतील, पण नाग असतं मी समजलं असतं. मध्ये आला तेव्हा त्या लोक आला होता आता तू आला कोण पिल्ले आलता का. या सर्वांचं मित्रांनो शतशः अभिनंदन. यांनी सर्वांनी मिळून या विषारी सापाला त्या भयांतर लक्ष ठेवलं. आणि असेच साप वाचवणं गरजेचं आहे. अन्न साखळीतले महत्त्वाचे घटक आहेत. हे नव्हे ही दुसरीच आहे. साप वाचवा निसर्ग वाचवा. जय हिंद जय महाराष्ट्र. साप धरला धामण घरात आत